दुपारी घरात शांतता. आई किचनमध्ये कामात बिझी होती. सिया हॉलमध्ये बसलेली, हातात कॉफी कप, पण कॉफी थंड झालेली. तिचं लक्ष अजूनही कुठेच नव्हतं. सिया मनात, मी असं किती दिवस अवॉइड करणार, आणि तो खरंच लांब राहिला तर. ती नकळत वर बघते. सड्यांवर अर्णव उभा तिच्याकडे पाहत. दोघांची नजर पुन्हा भिडते. क्षणभर टाईम जणू थांबतो. पण यावेळी अर्णव लगेच नजर खाली करतो आणि काहीही न बोलता खाली उतरून बाहेर जायला वळतो. सियाच्या मनात काहीतरी तुटतं. सिया. अर्णव. अर्णव थांबतो, पण मागे वळायला त्याला 2 सेकंद लागतात. तो वळतो, पण नजर डायरेक्ट तिच्यावर नाही. हां. सिया काही क्षण काहीच बोलत नाही. तिच्या डोक्यातच एकच विचार, मी बोलले तर काहीतरी बदलून जाईल. मी बोलले तर काहीतरी बदलून जाईल. सिया थोड्या अडखळत, कुठे जात आहे? अर्णव सरळ शॉर्ट टोनमध्ये, बाहेर थोडं काम आहे. पुन्हा शांतता. सिया अजून काही बोलू शकते, पण ती स्वतःलाच थांबवते. कारण तिला भीती होती, ती जास्त बोलली तर ती राहुलपासून दूर जाईल. ते हलकंसं मान हलवते. हां ठीक आहे. अर्णव 1 सेकंद तिच्याकडे बघतो. त्याला जाणवतं ती काहीतरी लपवते, पण तो फोर्स करत नाही. काही लागलं तर कॉल कर, इतकंच बोलतो. सिया हां. दोघंही अजून काही बोलत नाही. अर्णव दरवाजा उघडतो, बाहेर जातो. दरवाजा बंद होतो धाड. त्या आवाजाने सियाचं मन हलतं. ती लगेच डोळे बंद करते. सिया मनात, थांबवायला हवं होतं का? नाही, हे चुकीचं आहे. मला कंट्रोल ठेवायला हवा. पण तिच्या डोळ्यातून पाणी येतच. बाल्कनीतून सिया खाली बघते. अर्णव बाईक स्टार्ट करतो. तो वर बघत नाही. यावेळी हेच सियाला जास्त दुखावतं. सिया मनात, कालपर्यंत 1 सेकंद मला एकटी सोडत नव्हता, आणि आज मीच डिस्टन्स क्रिएट केलं. ती मागे सरकते. मी राहुलला विसरते म्हणूनच ना मी असं करते. दुपार घरात अजूनही शांतता. सिया बाल्कनीमधूनच आत येते. तिचा फोन अचानक वाजतो. आई कॉलिंग. सिया थोडा वेळ फोनकडे बघते, मग हळूच कॉल उचलते. सिया नॉर्मल वाटण्याचा प्रयत्न करते. हॅलो आई. आई हसत, काय करतेस ग? आवाज कसा थकलेला वाटतोय? सिया लगेच, नाही ग, काही नाही, ठीक आहे मी. आई थोडी सिरियस होते. सिया, मला खोटं सांगू नकोस, तुझा आवाज ऐकूनच कळतंय काहीतरी झालंय. सिया काही बोलत नाही. क्षणभर पूर्ण शांतता. आई थोड्या काळजीने, सिया काय झालंय? अर्णवशी काही झालं का? हे ऐकून सियाच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं, पण ती स्वतःला कंट्रोल करते. सिया हळू आवाजात, नाही आई, काही नाही, फक्त थोडं टायर्ड वाटते. आईला तिचं बोलणं अजिबात पटत नाही. आई थोड्या ठाम आवाजात, तू मला ओळखतेस ना? तू काही लपवतेस ते मला लगेच कळतं. सिया गप्प होते. तिच्या हाताची पकड फोनवर घट्ट होते. आई हलका सुस्कारा टाकत, ठीक आहे, आत्ता काही सांगायचं नसेल तर नको सांगू, पण मी आहे. मी आणि तुझे बाबा संध्याकाळी येतो तुमच्याकडे. सिया थोडी दचकते. आई नको ना, काही गरज नाही. आई लगेच, गरज आहे सिया, आणि मला वाटतंय तुला आमची गरज आहे. हे ऐकून सियाचं मन भरून येतं. तिच्या डोळ्यातले अश्रू आता थांबत नाहीत. सिया हळू आवाजात, हां या आई, सॉफ्टली, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. कॉल कट होतो. रूममध्ये सिया बेडवर बसते, फोन हातातच. तिचं मन अजून हॅवी होतं. सिया मनात, आईला सगळं कळतं, पण मी काय सांगू तिला? ती डोकं मागं टेकवते, डोळे बंद करते. संध्याकाळ. दरवाजाची बेल वाजते. सिया हळूच उठते, दरवाजा उघडते. समोर तिची आई आणि बाबा. आई तिला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचं सगळं वाचते. सिया इतकंच म्हणते आणि तिला घट्ट मिठी मारते. सिया लगेच आईच्या मिठीत शिरते आणि तिचं सगळं कंट्रोल तुटतं. ती जोरात रडायला लागते. बाबा बाजूला उभे, काळजीने बघत. आई तिच्या डोक्यावर हात फिरवत, शांत हो, मी आले ना. सिया शांत होते. हॉलमध्ये दरवाजा उघडल्यानंतर सगळे आत येतात. अर्णवची आई, अरे वा, या, किती दिवसांनी भेट होते. सियाची आई हसत, हो ना, अचानकच यायचं ठरवलं.
बाबा एकमेकांशी बोलत असतात. हलकीशी गप्पा, घरात थोडं नॉर्मल वातावरण. सिया किचनमध्ये जाते चहा बनवायला. अर्णवची आई ही तिच्या मागे येते. मी मदत करते. सिया हलकंसं असते. नाही, मी करते. पण तिच्या चेहऱ्यावरचा थकवा दोन्ही आईच्या लक्षात येतो. थोड्या वेळाने सगळे हॉलमध्ये बसून चहा घेतात. हलकी फुलकी बोलणी. सिया शांत पण थोडी रिलॅक्स वाटते, कारण आई बाबा आलेले होते. थोड्या वेळाने सियाची आई हळूच म्हणते, सिया जरा आत चल ना, मला थोडं बोलायचं आहे. सिया थोडी नर्वस होते, पण मान हलवते. रूममध्ये दरवाजा हलकासाच बंद होतो. दोघी काही सेकंद शांत. आई सियाकडे नीट बघते, तिच्या चेहऱ्यावरचं सगळं वाचत. आई सॉफ्ट पण सिरियस टोनमध्ये, आता सांगतेस का काय झालं? सिया नजर खाली करते, हात एकमेकांत घट्ट पकडलेले. ती काही बोलत नाही. आई तिच्याजवळ बसते, तिचा हात हलकासा धरते. सिया, मी तुला फोर्स करणार नाही, पण तू असे गप्प राहिलीस ना तर मला अजून वाईट वाटतं. सियाच्या डोळ्यात पाणी येतं, पण तरीही शब्द बाहेर येत नाहीत. आई थोडी थांबते, मग हलक्या आवाजात, ठीक आहे, तू सांगत नाहीस तर मी अर्णवला विचारू का? हे ऐकून सिया लगेच वर बघते. नाही. तिचा आवाज थोडा जोरात येतो. आई थोडी सरप्राईज होते. सिया लगेच आवाज हळू करते, प्लीज आई, त्याला काही विचारू नकोस. आई शांतपणे तिच्याकडे बघते, म्हणजे काहीतरी आहे बरोबर ना? सियाच्या डोळ्यांतून अश्रू गळतात. ती हळू आवाजात, मी सांगते, पण मला थोडा वेळ दे. आई तिचा हात घट्ट धरते. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. सिया तिच्याकडे बघते. आई, तू काहीही चुकीचं केलं नाहीस, आणि केलं असेल तरी तू एकटी नाहीस. हे ऐकून सियाचं मन थोडं हलकं होतं. ती हलकंसं मान हलवते. रूममध्ये सिया शेवटी सगळं सांगते. तिचा आवाज थरथरत, मध्येच थांबत, डोळ्यातून सतत अश्रू वाहत, आणि मग त्याने किस केलं. हे ऐकताच आई काही क्षण पूर्ण शांत होते. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट शॉक होता. सियाचं डोकं खाली. आई उठते, थोडी पुढे मागे चालते. अगं सिया, हे तू काय केलंस? सियाच्या डोळ्यात गिल्ट अजून वाढत. आई थोड्या भावनेत, तुला माहीत आहे ना, तो तुझा नवरा आहे. आता किती दिवस तू तुझ्या पास्टमध्ये अडकून राहणार आहेस? सिया गप्प, कारण तिलाही आतून हे जाणवत होतं. आई पुढे, अर्णव किती चांगला मुलगा आहे, म्हणूनच तू इतकी कम्फर्टेबल आहेस त्याच्यासोबत. ती थोडी थांबते. आवाज थोडा सॉफ्ट होतो. दुसरा कोणी असताना तर आतापर्यंत बायको म्हणून त्याचा हक्क घेतला असता. हे ऐकून सियाच्या डोळ्यात भीती आणि गिल्ट एकत्र येतात. आई, पण अर्णव तुझ्या पास्टचा रिस्पेक्ट करत आहे, तुला वेळ देतोय, तुझी वाट बघतोय. सियाच्या डोळ्यातून अश्रू अजून वेगाने वाहायला लागतात. सिया हळू आवाजात, मला माहीत आहे आई, तो खूप चांगला आहे. ती डोकं धरते, आणि म्हणूनच मला अजून वाईट वाटतंय. मी राहुलला विसरते का, की मी आधीच विसरले आहे? आई हळूच तिच्याजवळ बसते, तिच्या डोक्यावर हात ठेवते. सिया, एक गोष्ट समजून घे. सिया तिच्याकडे बघते. आई, भूतकाळ विसरणं म्हणजे कोणाला धोका देणं नाही. ती पुढे म्हणते, तुझं आयुष्य थांबून ठेवायचं का, फक्त जुन्या आठवणींसाठी? सिया शांत होते. तिच्या चेहऱ्यावर कन्फ्युजन आणि रिअलायझेशन. आई, राहुल तुझा पास्ट होता, पण अर्णव तुझा प्रेझेंट आहे, आणि फ्युचरसुद्धा. हे शब्द सरळ सियाच्या मनात उतरतात. ती काही क्षण बोलू शकत नाही, फक्त डोळ्यांतून अश्रू. सिया हळू आवाजात, पण मला भीती वाटते आई. आई, कशाची? सिया, जर मी अर्णवला ॲक्सेप्ट केलं तर मी राहुलला पूर्णपणे हरवून बसेल. आई हलकंसं स्मित करते. काही लोक आयुष्यातून जात नाही सिया, ते फक्त जागा बदलतात. ती तिच्या हृदयावर हात ठेवते. इथे राहतात आठवण म्हणून, पण आयुष्य पुढे चालतं. कसा वाटला आजचा भाग, आणि पुढे काय होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.